नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026. सो या योजनेमध्ये खूप मोठे बदल इथे झालेले आपल्याला दिसून येतात. नव्या सुधारणा आहेत, नवीन संधी इथे आहेत आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सारखीच ही योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप करता येणार आहे आणि त्याचं पेमेंटसुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. तर याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. योजनेतील 5 सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण सुधारणा ज्या झालेल्या आहेत, तर पहिली सुधारणा जी झाली, मासिक वेतन अगोदर 5,000 होते ते 9,000 पर्यंत करण्यात आलेलं आहे. सो आता प्रति महिना तुम्हाला 9,000 रुपये यात जर तुम्ही पार्टिसिपेशन केलं तर ते तुम्हाला भेटणार आहे. वयोमर्यादा 21 ते 24 वर्ष होती, खूप लिमिटेड वयोमर्यादा होती, ती आता 18 ते 25 वर्ष करण्यात आलेली आहे. शिक्षण फक्त पदवीधर आणि डिप्लोमा होतं, तर शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट आणि MBA धारक विद्यार्थीसुद्धा यासाठी आता पात्र आहेत. कालावधी सक्तीचे 12 महिने होते, तर कालावधी भूमिकेनुसार 6, 9 किंवा 12 महिने लवचिक पर्याय आता इथे देण्यात आलेला आहे. कंपनी फक्त CSR कंपन्या होत्या, तर आता कंपनी फक्त CSR जबाबदारी नसलेल्या कंपन्यांनाही सहभागाची परवानगी या योजनेमध्ये देण्यात आलेली आहे. सो प्रति महिना 9,000 या योजनेतनं तुम्हाला दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 25 आहे आणि एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसुद्धा आता इथे अप्लाय करू शकतो, पोस्ट ग्रॅज्युएटसुद्धा अप्लाय करू शकतो. सो प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना PMIS या योजनेचा शॉर्ट फॉर्म आहे. नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात आपण. तर याचं भव्य उद्दिष्ट आहे आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे. कॉर्पोरेट एक्सपोजर आहे. भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये थेट काम करण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून दिली जाईल. कौशल्य विकास, केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी रिअल टाईम बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये व्यावहारिक अनुभव मिळण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मुख्य उद्देश आहे शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगाचा गरजा यामधील दरी गॅप भरून काढण्याची ही योजना काम करणार आहे. तर सरकार, युवा आणि उद्योग या तिघांमधलं सामंजस्य या योजनेच्या माध्यमातून सामावलं आहे. आर्थिक स्थैर्य तुमच्या संपूर्ण फायनान्शियल ब्ल्यूप्रिंट या योजनेच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात येईल. तर मासिक विद्यावेतन 9,000 प्रति महिना दिला जाईल. यात 8,500 रुपये सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात येतील DBTच्या माध्यमातून आणि 500 रुपये कंपनी फंडातून तुम्हाला दिले जातील. एक वेळचे अनुदान वन टाईम ग्रँट तुम्हाला 6,000 इंटर्नशिपला रुजू झाल्यावर सुरुवातीच्या खर्चासाठी दिली जाणार आहे. विमा संरक्षण असेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत मोफत संरक्षण तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तुमचा प्रीमियम सरकार भरणार आहे. तर 12 महिन्यांच्या इंटर्नशिपमधील एकूण अंदाजित लाभाची रक्कम जी आहे ती 1,14,000 रुपये या स्कीममधनं तुम्हाला 12 महिन्यात मिळणार आहेत. अर्ज कोण करू शकतो? पात्रता निकष काय आहे? तर नवीन वयोमर्यादानुसार 18 ते 25 वर्षे अर्ज करणाऱ्या शेवटच्या तारखेपर्यंत राष्ट्रीयत्व भारताचे असावे. तर 18 ते 25 वर्ष त्यांचं वय असणं गरजेचं आहे. विस्तारित शिक्षण 10वी, 12वी, ITI, पॉलिटेक्निक, डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी. आणि नवीन बदल, आता पोस्ट ग्रॅज्युएट, PG आणि MBA धारकसुद्धा यात अप्लाय करू शकतात. रोजगार स्थिती असेल. उमेदवार पूर्णवेळ नोकरीत किंवा पूर्णवेळ शिक्षणात नसावा. ऑनलाईन किंवा डिस्टन्स लर्निंग कोर्स करणाऱ्या अर्ज करण्यास पूर्वपरवानगी आहे. सो फुल टाईम तुम्ही एज्युकेशन किंवा जॉबमध्ये नसावेत या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. अपात्रता, कोणी अर्ज करू नये. तर उत्पन्न मर्यादा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी पात्र नाही आहेत. इलिट संस्थांचे पदवीधर जसं IIT, NIT, IIM यामधील कॅन्डिडेटसुद्धा या योजनेसाठी पात्र नाहीत. व्यावसायिक पात्रता CA, CMA, CS, MBBS, BDS
हे कॅन्डिडेटसुद्धा या योजनेसाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी कुटुंबातील कोणतेही सदस्य कायमस्वरूपी परमनंट नोकरी असेल तर ते सुद्धा अपात्र आहेत. इतर योजना जे आधीपासूनच नॅट्स, मॅप्स किंवा इतर कोणत्याही सरकारी अप्रेंटिसशिप इंटर्नशिप योजनेचा भाग असतील ते सुद्धा कॅन्डिडेट या योजनेसाठी अपात्र आहेत. लवचिक कालावधी तुमच्या आणि उद्योगाच्या गरजेनुसार. तर ट्रॅक 1 6 महिने, काही विशिष्ट सेवा क्षेत्रांसाठी भूमिकांसाठी 6 महिने तुम्ही करू शकतात. ट्रॅक 2 9 महिने तुम्ही करू शकतात. नवीन सुधारणेनुसार जोडलेला पर्याय आहे. आणि ट्रॅक 3 स्टँडर्ड इंटर्नशिप 12 महिने तुम्हाला करायची आहे. महत्त्वाचे नियम आहेत. इंटर्नशिपचा कालावधी कितीही असला तरी एकूण वेळेचा किमान 50% वेळ हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ऑन द जॉब रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स घालवणं बंधनकारक आहे. केवळ वर्गात बसून ही इंटर्नशिप तुम्हाला करता येणार नाही आहे. तुम्हाला फील्ड वर्क किंवा कंपनीत प्रत्यक्ष काम करावं लागणार आहे. कॉर्पोरेट सहभागाचा विस्तार, नव्या युगाचे क्षेत्र, CSRची अट रद्द. आता CSR जबाबदारी नसलेल्या कंपन्यांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे, ज्यामुळे इंटर्नशिपच्या संधी मोठी वाढ झालेली आहे. सो सेमीकंडक्टर किंवा नवीन ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी किंवा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, असे या योजनेच्या माध्यमातून नवीन मार्ग ओपन झालेले आहेत. या व्यतिरिक्त बँकिंग, IT, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटिव्ह अशा 24पेक्षा जास्त क्षेत्रातील 300 कंपन्यांचा सहभाग याच्यात ऑलरेडी नोंदवला आहे. सुट्यांचे नियम आणि इंटर्नशिप सोडण्याचे परिणाम. तर सुट्टी किंवा ब्रेक. तर वैद्यकीय किंवा कौटुंबिक आणीबाणीच्या काळात जास्तीत जास्त 2 महिन्यांची सुट्टी घेता येणार आहे. या काळात विद्यावेतन देता येणार नाही. मध्येच सोडून दिल्यास ड्रॉपआउट. तर इंटर्नशिप पूर्ण न केल्यास कोणतेही प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाणार नाही आहे. 2 महिन्यात परत आल्यास इंटर्नशिप पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवता येईल. 2 महिन्यापेक्षा जास्त ब्रेक झाल्यास इंटर्नशिप तुमची रद्द होणार आहे. तुम्हाला पुन्हा त्याच इंटर्नशिपमध्ये रुजू होता येणार नाही आणि पुढील 1 वर्षासाठी PMISमध्ये पुन्हा अर्ज करण्यास बंदी असेल. जर तुम्ही अर्ध्यातनं इंटर्नशिप सोडली तर तुम्हाला 1 वर्षासाठी त्या योजनेमध्ये बंदी करण्यात येईल. अर्ज कसा करावा. तर पहिले नोंदणी करणं गरजेचं आहे. तर pminternship.mca.gov.in या पोर्टलला जाऊन तुम्हाला आधार KYC करून तुमचा रिझ्युमे तयार करून तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्यानंतर तुमच्या आवडीचे क्षेत्र, जिल्हा आणि भूमिकेनुसार जास्तीत जास्त 5 इंटर्नशिपच्या पर्यायांना तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक निवड प्रक्रिया केली जाणार आहे. विविधता आणि समावेशकता SC, ST, OBC, PWDंना प्राधान्य देऊन ही होणार आहे. अंतिम ऑफर, फायनल ऑफर. तुम्हाला जास्तीत जास्त 2 ऑफर्स मिळू शकतात. दिलेल्या वेळेत ऑफर स्वीकारा, ॲक्सेप्ट करा किंवा नाकारा. अशी प्रोसेस असणार आहे. PM इंटर्नशिपच्या पोर्टलला जाऊन तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी तुम्ही या QR कोडचा सुद्धा वापर करू शकतात. वरती वेबसाईटही दिलेली आहे. pminternship.mca.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.